मुंबई एक्सप्रेस हायवेजवळ बसची ट्रकला धडक बसून खड्ड्यात पडल्याने 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती नवी मुंबईचे डीसीपी पंकज डहाणे यांनी दिली. या अपघाताबाबत अधिक माहिती देताना नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे म्हणाले, आषाढी एकादशीनिमित्त हे लोक खासगी बसमधून पंढरपूरला जात होते. बस ट्रॅक्टरला धडकून खड्ड्यात पडली. यामध्ये 42 जण जखमी झाले. त्यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर 3 जणांना सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी 5 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. या अपघातामुळे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मुंबई लोणावळा लेनवरील वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढता आली आणि 3 तासानंतर लेनवरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. अपघाताच्या वेळी बसमध्ये असलेले दयानंद भोईर म्हणाले, माझ्या अंगावर 3 ते 4 लोक पडले होते. अशा परिस्थितीत मी गाडीच्या बाहेर आल्यानंतर इतर 4 लोकांना बाहेर येण्यास मदत केली.